एक मला प्रश्नचिन्ह होता, 5 चेंडू त्याने डॉट केले, त्यानंतर सगळे सांगायला का गेले त्याला? 5 चेंडू डॉट केले, 6वा देखील केलाच ना. मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे गावदेवी क्रिकेट संघ मोंडूपाडा विपक्ष संघ आपल्याला पाहायला मिळेल शिवन्या स्पोर्ट्स दामनी. दामनी टीम आपली ओपनिंग प्लेयर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची रिक्वेस्ट आहे. दामनी टीम गणेश सर लवकरात लवकर आपली ओपनिंग प्लेयर पाठवायची. टायमर लावलं जाईल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. ज्यावेळेस सामन्याला होईल सुरुवात मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर. आणि ज्यावेळेस बदलापूर असो किंबहुना शहापूर असो, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आदराने नाव घेतलं जातं असे आमचे समालोचक मित्र आणि ज्यांना समालोचनाचा दांडगा अनुभव आहे असे आपल्याला पाहायला मिळतील. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल सोमनाथजी खाडे सरांना, ज्यांच्या माध्यमातून पुढील मॅच सत्र आपल्याला पाहायला मिळेल. ओ टू कॉम्बॉक्स सोमनाथ खाडे सर. वाशासाठी लकी ग्राउंड पाहायला मिळतोय, कारण बॅक टू बॅक आय थिंक 2 वर्ष जिंकतायत. सीझन क्रमांक 2 सीझन क्रमांक 3 जिंकलेत आणि इथे देखील हरलेली मॅच जिंकलेले, त्यामुळे मी म्हणेल वर्चस्व पाहायला मिळते वाशा संघाचं. मात्र पहिल्या चेंडू पडल्यावरती टायमर लावलं जाईल. ओ टू कॉम्बॉक्स सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसन्नजी, ज्यांचा आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला जोडला गेला आहे. लाहे प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. गेम ऑन. पहिलाच बॉल. पहिल्या चेंडूवरती फटका चांगला खेळला आहे. कव्हरच्या डोक्यावरनं निश्चितच एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. गतिमान आउटफील्ड आहे, त्या ठिकाणी भरपूर तारांबळ पाहायला मिळाली. सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. यापूर्वी जो सामना या ठिकाणी पार पडला त्या सामन्याचा सामनावीर कुणाल धानके आपण यायचा आहे, ज्यानं अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी साकारली आणि मैदानावरती विजय साजरा केला. कुणाल धानके या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हा चेंडू पहा, बॅट फिरवण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन झालं नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू थांबतोय. षटक पहिलं. अर्जुन गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर हा चेंडू तुम्ही पाहताय अतिशय सुंदररित्या समोरून वळवलाय. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट येतोय. 4 धावा धावफलकावरती आहेत. अजय गावटे आणि निलेश पागी ही जोडी मैदानावरती सुरुवात करत आहेत. बॅटिंग करत असताना टीम शिवन्या स्पोर्ट्स धामणी हा संघ यावेळेस ओरपी चेंडू आक्रमक फटका खेळलाय. चेंडू हवे, झेलची सुवर्ण संधी आणि संधीचं सोनं केलंय. पहिली विकेट या ठिकाणी अर्जित केली जाते. फलंदाज माघारी परतेल. बॅट्समन अजय बाद. षटक पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी पहिला हादरा मिळालाय अजय गावटे तंबूच्या आश्रयाला. 4 धावा धावफलकावरती आहेत. 1 गडी बाद 4 धावा इथं धावफलकावरती आहेत. षटक पहिलं. गोलंदाज अर्जुन गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि या विकेटच्या साह्यानं इथं तिसरा चेंडू पार पडला. 1 गडी बाद 4 धावा. कल्पेश आलाय, लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानावरती. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. अवांतरची धाव धावफलकावरती इथून जोडली जाईल. या एका धावेची मदत येते धावफलकाला. स्कोर कार्ड पुढे सरकताना तुम्ही पाहताय तर जाऊन पोहोचलं ते 5 या धावसंख्येवरती.
5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी अर्जुनचं. या चेंडूवरती स्ट्रोक चेक करतोय आणि मिस टायमिंग. सरळ फिल्डरच्या हातामध्ये झेल देतोय आणि माघारी परतत असताना अजून एक खतरा मिळालाय. तो शिवन्या स्पोर्ट्स धामणीला बॅट्समन कल्पेश पागी आउट.
3 षटकं आणि 20 धावा धावफलकावरती आहेत. समोर खेळलाय फटका त्या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने फिल्डर आहे, पकडण्याचा प्रयत्न करतोय, पकडून फेक करतोय, दुसरा धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर 22 या धावासंख्येवरती जाऊन पोहोचले. 22 ऑन द बोर्ड. 5 गडी बाद 22 धावा. बावीस धावा धावफलकावरती आहेत. गणेश आणि किरण मैदानावरती बॅटिंग करतायत. यावेळेस पुन्हा एकदा एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीने निश्चितच एक धाव आली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, लेगबाईचा इशारा येतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउट. किरण बाद आणि 23 या धावसंख्येवरती लागलाय अजून एक हादरा. बॅटिंग करतायत शिवन्या स्पोर्ट्स धामणी. वाघोबा फायटर डोगरीपाडा आणि आई गावदेवी सारंगपुरी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी तयार राहायचे. या षटकानंतर या ठिकाणी टॉस केला जाईल. डोंगरीपाडा विपक्ष सारंगपुरी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. यावेळेस संधी आली आहे आणि सुपर झेल या ठिकाणी टिपलाय. अजून एक फलंदाज माघारी परततोय. शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघ अडचणीत सापडलाय. 1 मोर विकेट डाऊन. 23 या धावसंख्येवरती लागलेला हा तब्बल 7वा हादरा. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित लाहे प्रीमियर लीग 2025 पर्व 4थं आणि या 4थ्या पर्वाला आपण सुरुवात केली आहे. कालच्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी सुरुवात केली. आज स्पर्धेचा दुसरा दिवस या ठिकाणी आपल्याला पार पडताना पाहायला मिळतोय. अतिशय मानाची, अभिमानाची, प्रेमाची आणि सन्मानाची स्पर्धा. लाहेकरांचं हे दमदार आयोजन, अतिशय भव्य दिव्य क्रीडांगण, बाजूला समृद्धी महामार्ग, अगदी लागूनच मैदानाच्या बाजूला आपण पाहत आहे निसर्गाच्या कुशीत वसलेले हे ऐतिहासिक मैदान आणि स्पर्धेचा दुसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय. या दरम्यान अजून एक संधी आली आहे. पाठोपाठ विकेट अर्जित केल्या जात आहेत आणि संकट वाढत चाललंय शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाचं. अजून एक फलंदाज बाद होतोय आल्या आल्या तंबूच्या आश्रयाला. सलगच्या 3 चेंडूंवरती 3 विकेट येत आहेत. एक रनआउटची विकेट, त्यानंतर 2 झेलबाद. या ठिकाणी आपण पाहत आहे गोलंदाज शिवम या ठिकाणी हॅट्रिक वरती ऑन हॅट्रिक शिवम आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती जर विकेट आली तर विकेट हॅट्रिक संपादित करतोय शिवम. युवा गोलंदाज लेफ्टी मारा यावेळेस आडव्या बॅटनं खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर येतोय, चेंडूला अडवतोय. सिंगल, एकच धाव. तब्बल 8 गडी बाद. स्कोर कार्ड वरती 24 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज शिवम गोलंदाजी करत असताना यंगस्टर युवा गोलंदाज लेफ्ट आर्म मारा करतोय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अटॅकिंग गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस हा चेंडू सुद्धा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे. बॅट्समन रिव्ह्यू वाईड बॉल साठी या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे. आई गावदेवी सारंगपुरी टीमचे कॅप्टन विनंती आहे आपण या ठिकाणी आम्हाला डोंगरीपाडा टीमचे कॅप्टन आमचे हर्षलजी पवार या ठिकाणी जोडले जात आहेत.
सारंगपुरी संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू चांगला आहे आणि अशा रीतीनं या ठिकाणी 4 षटकांचा पूर्वार्ध मित्रांनो संपलाय. 4 षटकांच्या पूर्वार्धामध्ये जमवल्या 24 धावा आणि 25 धावांचं लक्ष इथं ठेवलंय विजयासाठी. बॅटिंग करताना पाहायला मिळतील आई गावदेवी मोंडुळपाडा या संघाला बनवायच्या आहेत 25 धावा. 24 चेंडू 25 धावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, सारंगपुरी टीमचे कॅप्टन आणि डोंगरीपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये या. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जाईल. आई गावदेवी सारंगपुरी संघाचे कॅप्टन आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. चला मोंडुळपाडा संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पंचवीस धावांचं लक्ष घेऊन या ठिकाणी सलामीची जोडी मैदानावरती उतरतायत. राहुल आणि अर्जुन हे दोन फलंदाज सुरुवात करतील. बनवायच्या आहेत 25 धावा. षटक क्रमांक 1 ला सुरुवात होतीये. गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी निलेश मैदानावरती सज्ज होतोय. पहिलाच बॉल बॅटची एज आणि त्या ठिकाणी पॉइंटचा फिल्डर ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. जाऊन चेंडूला कलेक्ट करतोय आणि एका धावेच्या मदतीनं या ठिकाणी धावफलकाला सुरुवात करतायत. एक धाव येते धावफलकावरती जोडतायत. या एका धावेच्या मदतीनं श्रीगणेशा केलाय मोंडुळपाडा या संघाच्या धावसंख्येचा. बनवायच्या आहेत 25 धावा. षटक पहिलं निलेश पागी गोलंदाजी करतोय. राहुलच्या बॅटमधनं एक सिंगल आली आहे. स्ट्राइक रोटेट. अर्जुन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक. 9 फिल्डर 30 यार्ड मध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. फटका खेचलाय. जबरदस्त प्रहार. त्या ठिकाणी फिल्डर थोडीशी चूक करतोय आणि त्याच्या आबाक्याच्या बाहेर सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. या मॅचचा या इनिंगचा पहिला चौकार. आई गावदेवी सारंगपुरी टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी लगेच त्वरित नाणेफेक करण्यासाठी या. आई गावदेवी सारंगपुरी संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच यायचं आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं. 2 चेंडू फेकलेत निलेश पागी. यावेळेस टाकलेला हा चेंडू ऑन साइडला. पुन्हा एकदा खराब फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतंय.
शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघासाठी या ठिकाणी आपण पाहाल तर संकट वाढत चालली आहेत. ऑलरेडी आपल्या खात्यात धावा कमी आहेत आणि अशा वेळेला चांगल्या फिल्डिंगची साथ मिळणं फार गरजेचं. मात्र या अनुषंगाने तुम्ही पाहाल तर या ठिकाणी भरपूर धावा मिसफिल्डच्या माध्यमातून इथून खर्च केल्या जात आहेत आणि एकंदरीत आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलकावरती आहेत 7 धावा. निलेश राहुलसाठी टाकलेला हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा संधी निर्माण झालीये. आता सुद्धा झेल ड्रॉप. फिल्डरची साथ मिळणं गरजेचं आहे. सातत्यानं अशा पद्धतीने जर झेल ड्रॉप होतील, मिसफिल्ड होतील तर मात्र 24 धावांचं जे आव्हान तुम्ही बनवलंय 25 धावा बनवायचे आहेत ते मात्र इथून फार कमी पडेल. एक सिंगल आली, 2 आल्या, 2 धावा कंप्लीट करतायत. एकंदरीत आपण पाहाल तर 8 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 8 धावा. सुरुवात सुंदर झाली आहे. हा चेंडू सुंदर आहे. निलेशच्या माध्यमातून आतमध्ये आणलाय. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होऊ दिला नाही. निर्धाव. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करत असताना निलेश पागी या ठिकाणी पाहायला मिळतोय. निलेशचा हा चेंडू राहुलसाठी. यावेळेस सुद्धा फटका चांगला खेळलाय. त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवलंय. फिल्डरसाठी मोठी चेस. दूरवरनं येऊन अडवण्याचा त्यानं प्रयत्न जरूर केलाय मात्र चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी दर्जेदार स्ट्रोक, चौकार. बारा धावा. एक षटक संपलंय या ठिकाणी. एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा जोडल्या आई गावदेवी मोंडुलपाडा या संघानं. 18 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या ठिकाणी विजयासाठी. 18 चेंडू 13 धावा विजयासाठी. समीकरण सोपं झालंय. 25 धावांचं लक्ष ठेवलं होतं. लक्षाचा पाठलाग करत असताना अतिशय दर्जेदार सुरुवात देत आहेत. सलामीचे दोन्ही फलंदाज खेळत असताना राहुल आणि त्याला साथ देतोय बॅट्समन अर्जुन आणि राहुल. दुसरा षटकाचा पहिला चेंडू. अतिशय सुंदर बॅटची एज आणि विकेटच्या मागे एक चांगला झेल टिपलाय. पहिला गडी बाद होईल. पहिला फलंदाज माघारी परतत असताना मुंडुलपाडा टीमचा बॅट्समन आउट. डोंगरीपाडा संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आई गावदेवी सारंगपुरी संघ आपण या ठिकाणी आला असाल तर आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी या. आयोजन कमिटीच्या वतीनं हा ऑफिशियल कॉल आपल्याला सातत्याने आम्ही देत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होण्यापूर्वी जर आपण आला नाही तर पॅनलाइज केलं जाईल. इथं दुसरं षटक चालू झालंय. कल्पेश गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट अर्जित केली आहे. कल्पेश ऑन साइडला खेळलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू त्या ठिकाणी अडवत असताना थोडीशी चूक केली. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावेसाठी धावल्या आणि 2 धावा इथं कंप्लीट करतायत.
2 धावा कंप्लीट करताय. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जर तुम्ही पाहिलं तर 14 वरती जाऊन पोहोचलंय. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक दुसरं. कल्पेश गोलंदाजी करतोय लेफ्ट आर्म मारा करत असताना. यावेळेस हा सुंदर चेंडू लेफ्ट आर्म फिरकी, जबरदस्त पेसर आणि अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. भरपूर वळण घेत बाहेर निघलाय सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना. हा चेंडू इथं निर्धाव संपन्न केलाय. 14 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 25 धावांचं लक्ष ठेवलंय. इथून आपण विचार केला तर अजूनही 11 धावांची आवश्यकता विजयासाठी. यावेळेस हा चेंडू ओव्हर पिच ऑन साइडला खेळलाय. पुन्हा एकदा चेंडूला अडवलं, फेकलं. पुन्हा एकदा एक सिंगल धाव येते. 1 धाव धावफलकावरती आल्यानंतर आपण पाहताय 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. कल्पेश गोलंदाजी करतोय. राहुल आणि गणेश ही जोडी मैदानावरती फलंदाजी करतायत. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं 15 धावा, 25चं टार्गेट. इथून आपण विचार केला तर अजूनही 10 धावा पार करायच्या आहेत. या मैदानाचा इतिहास आपण पाहताय, भौगोलिक परिस्थिती आपण पाहताय तर कुठलीही धावसंख्या मित्रांनो कधी चेस करण्यासाठी सोपी राहिली नाही. या अनुषंगानं सामना जोपर्यंत फिनिश होत नाही, शेवटची धाव निघत नाही, तोपर्यंत कोण जिंकेल हे सांगणं कठीण असतं. पुन्हा एकदा एक सिंगल धावेचा फटका येतोय. शांत खेळतायत. 15 एकंदरीत 16 धावा धावफलकावरती. अर्जुन आणि राहुल मैदानावरती सलामीसाठी आले होते. अर्जुन बाद झालाय. राहुल आणि गणेश ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळलेला फटका चांगला खेळलाय. मात्र त्या ठिकाणी बरोबर जागेवरती फिल्डर तैनात आहे. एक चांगल्या पद्धतीचा झेल टिपलाय आणि विकेट आली आहे. या ठिकाणी टीम धामणीसाठी फलंदाज माघारी. सोळा धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 षटकं संपली आहेत. 16 धावा धावफलकावरती आहेत. इथून जर आपण विचार केला तर अजूनही 9 धावांची आवश्यकता विजयासाठी. 12 चेंडू 9 धावा. या अगोदरचा मॅच या सामना आपण पाहिला असेल. अतिशय चांगल्या पद्धतीनं वाशाळा संघानं तो सामना जिंकला. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती पेश केलं. तशाच पद्धतीची गोलंदाजी इथून धामणी टीम करेल का? संघर्षासाठी ओळखला जाणारा संघ आहे शिवन्या स्पोर्ट्स धामणी. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. बॅटिंग करत असताना सागर आणि राहुल मुंडुळपाडा संघासाठी या ठिकाणी बॅटिंग करतील. मुंडुळपाडा संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर या उरलेल्या 12 चेंडूंवरती बनवायचे आहेत 9 धावा. गोलंदाज विलास फुलटोच चेंडू हलक्या हाताने खेळलं. त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट करतायत. पॉइंट वरती थोडीशी मिसफिल्ड आणि 1 धाव कंप्लीट झाली आहे. 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जातं ते 17 वरती. 17. 25 धावांचं लक्ष इथं ठेवलंय. ह्या लक्षाचा पाठलाग करत असताना मैदानावरती मुंडुळपाडा हा संघ खेळतोय. मित्रांनो वेळेची काळजी घ्या. या ठिकाणी टाइम काउंटडाऊन केला जात आहे. टाइमर ऑन आहे. वेळेची काळजी घेणं तुम्हा सर्वांसाठी बंधनकारक. पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 नव्हे तर 16 मिनिटांचा अवधी आम्ही देतोय आणि 4 मिनिटांचा खेळ इथून तुम्हाला बाकी आहे. 3रं षटक चालू असताना इथून 5 चेंडू तुम्हाला 4 मिनिटात टाकायचे. यावेळेस खेळलेला फटका पुन्हा एकदा. आता मात्र तू मैदानावरती घडली आहे आणि एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन चुकलं. रनआउटच्या स्वरूपात लागलेला अजून एक हादरा. बॅटिंग करणाऱ्या टीम मुंडुळपाडाला फलंदाज बाद. दहा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. स्पर्धा आपण पाहताय लाहे प्रीमियर लीग आणि या लाहे प्रीमियर लीग साठी आमचे मित्र मॅन फ्रॉम
डोहळे स्टार क्रिकेटर अतिशजी घोडविंदे सर यांच्या खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. अतिश घोडविंदे सर, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्कीच या ठिकाणी स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण या. आम्ही वाट पाहत आहोत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी करत असताना विलास पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर विकेट अर्जित झाली आहे. 2 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट रनआउटच्या स्वरूपात आली आहे. एकंदरीत आपण पाहताय धावफलकावरती आहेत 17 धावा. 25 धावांपर्यंत पोहोचायचंय. कशा पद्धतीने पोहोचलं जाईल यासाठी मात्र मेहनत, जिद्द, चिकाटी दाखवावी लागेल. बॉलर तयार, विकास न्यू बॅटर, नवीन फलंदाज मनीष आलाय. महेश या चेंडूवरती सुद्धा तारांबळ होतीये. विकेटच्या मागे चेंडूला अडवलंय, धाव मिळत नाही. फलंदाजांना मात्र इथून थांबवण्याची किमया पार पाडत असताना विलास चांगली गोलंदाजी करतोय. करण खंबाळकर, आपण कुठं असाल तर या ठिकाणी संपर्क साधा. करण खंबाळकर, या चेंडूवरती बॅकफुट वरती जाऊन खेळलाय. त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं चेंडू रवाना होतोय. सिंगल 1 धावील, सिंगल 1 धावेची मदत धावफलकावरती येते. स्कोर कार्ड 18 वरती. आता मात्र समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 8 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आहे 7 धावांची गरज. 8 चेंडू 7 धावा. चांगला संघर्ष करतायत. अजून जर आपण 7 ते 8 धावा, 10 धावा जर जास्त असत्या तर इथून शिवन्या स्पोर्ट्स धामणी हा संघ मैदानावरती नक्कीच फ्रंटफुट वरती पाहायला मिळाला असता. मात्र संघर्ष चांगला करतायत. विलासच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतीये. 8 चेंडू 7 धावा. गोलंदाज विलास तयार होतोय. उजव्या हाताचा गोलंदाज जिम्मेदारी स्वीकारली आणि ही जिम्मेदारी जबरदस्तरित्या पार पाडत असताना 3ऱ्या षटकात आपण आहोत. 2 षटकं आणि 4 चेंडू टाकून झालेत. एकंदरीत आपण पाहिलं तर 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावा बनवायच्या आहेत. 8 चेंडू शिल्लक, 7 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती मुंडुळपाडा. हा पहा, त्या ठिकाणी पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव कंप्लीट होतीये. 1 धावेची मदत लेगबाईच्या स्वरूपाने येते. 1 धावेच्या मदतीने धावफलकावरती जोडली जाईल आणि 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 19 धावा एकंदरीत धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल. या चेंडूवर पायावरती आदळलाय. एक सिंगल पुन्हा एकदा कदाचित मिळेल लेगबाईच्या स्वरूपात. षटक संपले आणि 20 धावा धावफलकावरती. 6 चेंडू 5 धावांची गरज. सारंगपुरी टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर त्वरित टॉस साठी या. पहा, 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे आणि हा सामना संपायच्या अगोदर जर सारंगपुरी संघाचे कॅप्टन इथं आले नाहीत तर तब्बल 5 धावांची पॅनल्टी या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीनं डिक्लेअर होतीये. आपण लवकर या. कुठल्याही संघावरती अन्याय व्हावा, पॅनल्टी मिळावी असं कधी आयोजकांना वाटत नसतं. मात्र आपण वेळेत येणं फार गरजेचं असतं मित्रांनो. आपण प्रवास करत असताना 10 मिनिटं घरातून लवकर निघत चला. मैदानावरती पोहोचायचं असेल तर घाई गडबडीमध्ये कुठल्याही प्रकारचा अपघात नको अशा पद्धतीने आपण प्रवास करत चला. मैदानावरती येत असताना थोडं लवकर निघून वेळेत पोहोचत चला. चांगला खेळून यशस्वी व्हा. सारंगपुरी संघाचे कॅप्टन या ठिकाणी या. आपण नाणेफेक करूयात. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. सामना रंगतदार अवस्थेत. चला स्पीडअप करा. या सामन्यासाठी आपण थोडासा जास्त वेळ खर्च करत आहोत. वेळेची काळजी घेणं बंधनकारक आहे. बरोबर 16 मिनिटांमध्ये आपण 3 षटकं जरूर टाकली. शेवटच्या षटकासाठी आपण जास्त वेळ खर्च करू नका. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. गोलंदाज संतोष आलाय आणि पहिल्या चेंडूवरती संधी आली होती. कॅच सुटलीये.
की ही मॅच सुटली आहे मित्रा. सोपा झेल, हातातनं चेंडू निघून गेला आणि निश्चित सिंगल एक धाव येईल. मात्र इथं गोलंदाजाच्या मनसुब्यांवरती पाणी फिरतंय. संतोष आलाय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली आहे. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं 21 चा आकडा आपण पाहत आहे. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे. बॅटिंग करत असताना महेश आणि राहुल ही जोडी मैदानावरती खेळतायत. स्ट्राइक वरती राहुल. 5 चेंडू आणि 4 ची गरज. सलामीचा फलंदाज राहुल मैदानावरती यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने प्लेस केलं. त्या ठिकाणी सिंगल धाव जबाबदारीपूर्वक खेळत असताना पाहायला मिळतोय बॅट्समन राहुल. टॉस केला जातोय. त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण दोन्ही संघाचे कॅप्टन जोडले जा. आदरणीय सुनील दादा पाटेकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. या चेंडूवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्रुशल मॅच शरीरावरती आदळत असताना पाहायला मिळतोय. अजून एक धाव येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. अतिशय चुरशीचा सामना मैदानावरती, काटेकी टक्कर मैदानावरती देत असताना शिवन्या स्पोर्ट्स धामणी हा संघ नक्कीच एक जबरदस्त ताकदवर संघ आहे. यंगस्टर खेळाडूंचा भरणा असणारा संघ आहे. मॅच सोडणार नाही. 3 चेंडू आणि 2 धावा. टॉस जिंकलाय. नाणेफेक कक्षामध्ये आपण जाऊयात. त्या ठिकाणी नाणेफेक जिंकली सारंगपुरी टीमनं आणि निर्णय आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल. तोपर्यंत जाऊया मैदानावरती. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. तीन चेंडू 2 धावांची आवश्यकता. मित्रांनो, हा झेल होणं फार गरजेचं होतं. बरोबर जागेवरती फिल्डर तैनात केला होता. मात्र हातातनं झेल ड्रॉप. ही मॅच जर शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघ जर हारला तर मित्रांनो आपल्या फिल्डिंग वरती नक्कीच चर्चा केली जाईल. फिल्डिंगचा स्तर आपण पाहिला जाईल. या ठिकाणी आपण पाहिला असाल तर भरपूर वेळा फिल्डरच्या हातामध्ये झेल गेले, फिल्डरच्या हातामध्ये चेंडू गेला, मिसफिल्ड झाला. अशा पद्धतीने आपण पाहाल तर कमीत कमी 8 ते 10 धावा तुम्ही इथं खर्च केल्यात. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली गोलंदाजांनी. इथं समीकरण पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा रोल आहे. 24 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना मोंडूळपाडा. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. चला स्पीडअप करा. लो स्कोरिंग ड्रामा मैदानावरती, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावरती दाखवत असताना दोन्ही टीम चांगली गोलंदाजी केली. शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघानं जरूर धावा पदरात कमी होत्या, मात्र शेवटच्या मोमेंट पर्यंत लढा दिलाय. 2 चेंडू 1 धावेची गरज. संतोष गोलंदाजीसाठी तयार आणि ही 1 धाव पूर्ण केली जाईल का? फटका चांगला आहे. ग्रेट फिनिश. 1 बाउंस चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विजयी होत आहेत मोंडूळपाडा. हार्दिक अभिनंदन.